2 ओव्हरचं मॅच पॉवर प्ले नसणार आहे. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर दिसतील आपल्याला. डीप मध्ये काऊ कॉर्नर असेल. लॉंग ऑफला फिल्डर सज्ज. लॉंग ऑन चाललाय 30 सर्कलचा आतमध्ये. स्टँडचा मागे फाईन थर्ड एसनच्या मागे सुरक्षक. शॉट स्क्वेअर लेग डीप मध्ये बरोबर लेग अंपायरच्या जवळ फिल्डर आहे. नुकतीच मॅच झाली वाडेकर आणि वसार मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो वाडेकर संघाचा नीरज. वाडेकर संघाचा नीरज. पहिला बॉल सामन्याला सुरुवात होती. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. डॉट बॉल येतो पहिलाच. टप्पा पडल्यावरती चेंडूला बाउन्स मिळालं. एका बाजूला पिसवली संघ खेळतोय तर एका बाजूला सोनारपाडा संघ खेळतोय. स्वयंसाठी हा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचं एलिव्हेशन जसं पाहिजे तसं नाहीये कारण की पॉवर प्ले नसणार आहे. 2 ओव्हरची मॅच. मोठे फटके येणं अनिवार्य. 12 बॉल मध्ये जितक्या जास्त धावा करता येतील तेवढ्या कराव्या लागतील त्या मात्र इथनं पिसवली संघाला. 2 चेंडू एकच धाव पलकावरती झाली आहे. स्वयं 5 सेकंडला सरकला. सेकंडला येतोय फलंदाज साहिल. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल केला जातो कारण की एका बाजूला डावकूर हाताचा फलंदाज आहे तर एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आहे. स्क्वेअर लेग काव कॉर्नर डीप मध्ये पुन्हा असेल. लॉंग ऑन सज्ज. लॉंग ऑफला सुद्धा एक फिल्डर असेल. स्लिपर कव्हरला हा चेंडू फटका चांगला स्कूप केलाय. फिल्डर खूप दूरवर पाठलाग करतोय चेंडूचा. चेंडू अडवला जाईल. फंबलिंग झाले तिथे. खराब फिल्डिंग. तिचं रूपांतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथनं बघता बघता पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप खूप चांगला आलं होतं फाईनचं. 3 ने धापलक जाईल पुढे धापलकावरती आपण बघतोय धावसंख्या 4. 3 बॉल 4 धावा धापलकावरती. सलामी जोडी खेळपट्टीवरती खेळतीये. हा चेंडू यॉर्कर लेन्सचा होता. खूप चांगला बॉल होता. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती आपण बघतोय प्रथमला. चार चेंडू 5 धावा धापलकावरती झाल्यात. 2च ओव्हरची मॅच आहे कारण की अगोदर सांगितलं होतं की जो कोणता तुम्हाला उलटफेर करायचा आहे तो मॅच सुरू होण्या अगोदरच करा. त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यामुळे मात्र आयोजकांनी 2 ओव्हरची मॅच ठेवली. थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न साहिल पासून चालवला होता. तोच प्रयत्न मात्र वारंवार गोलंदाज करतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल 5 चेंडू 5 धावा धापलकावरती. गोलंदाज प्रथम पुन्हा सज्ज होतो. सेकंडला साहिल. या साहिलला पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तो साहिल एस्टॅनचा वेध घेणारा चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली. पहिला धक्का 5 वरती पिसवली संघाला. मॅन ऑफ द मॅच बाकी होता पण तो देऊयात नीरज जो आपल्याला समोर उपस्थित आहे. नीरजला पण देऊयात मॅन ऑफ द मॅच. सोनारपाडा गावचे धीरज दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात नीरजला मॅन ऑफ द मॅच. यायचं नीरज व्यासपीठावरती.
चला पडले संघनायक आणि सोनारपाडा हिमांशू. सोनारपाडा हिमांशू कॅप्टन लवकर या प्लीज. व्यासपीठा जवळ आपण नाणेफेकी करूयात. सोनारपाडा हिमांशू. आर्यन शेवटच्या टक्के तो आर्यन स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये जिथे हाणामारी करावी लागते फलंदाजांना स्वयंला आता मात्र हाणामारी करावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. संघाची धावसंख्या जर वाढवायची आहे. धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 5. कमीत कमी 20 धावा तरी हव्यात. जर इथे डिफेंड करायचं असेल तर लढायचं असेल तर एकच धाव मिळतीये. स्वयंला एक धावांना दाखवलं जाईल पुढे. 6 वरती आर्यन गोल्डन ट्रॅक वरती आहे. सुरित आर्यन 11 या नावाने हा संघ मात्र मैदानावरती खेळतोय. पुढचा बॉल आर्यनचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. अजून एक फलंदाज होतोय बाद. धक्का दुसरा मैदानावरती पिसवली संघाला. मी इन्व्हाइट करतो रितेश म्हात्रे. सोनारपाडा रितेश म्हात्रे उर्फ छोट्या. व्यासपीठावरती यायचं धीरज म्हात्रे आपल्याला इन्व्हाइट करतायत.
बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे शेवटच्या षटकामधील धावा दाफलकावरती 6 धावा सिंगल डिजिट अद्यापी चांगला संडू होता खुन्नस मैदानावरती सुरू आहे दोन टीम मध्ये एका बाजूला पिसवली तर एका बाजूला त्वरित RM11 सोनारपाडा दोन टीम मध्ये मॅच रंगतीये चांगली मॅच मैदानावरती बघायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा इथे बॉल हवेमध्ये फटका फसलाय फिल्डर येतोय स्लीपर कव्हरला टिपलाय जाईल फलंदाज होईल बाद अजून एक धक्का पिसवली संघाला बॅट्समन सुजित दोन बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे फटका चांगला आहे बॅट आणि चेंडूचा एलिव्हेशन ही खूप सुंदर आहे बॅट मध्ये साऊंड आला तसं वाटलं बॉल चाललाय सीमा पार डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करेल सुजितच्या बॅट मधनं येतोय षटकार फटका इथेही चांगलाय हाही बॉल चाललाय सीमा पार पंचांचा इशारा येतोय षटकाराचा दोन षटकांचा खेळ संपन्न आणि धाव फलकावरती एकूण 18-19 धाव्यांचा इथनं असणार आहे लक्ष ते म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये त्वरित RM11 सोनारपाडा या संघासमोर अखेर सुजितने मात्र डाव सावरला आल्याबरोबर ठोकले सलग 2 षटकार आणि संघाला नेहून ठेवलं 18 धावसंख्येवरती
सलामी जोडी इंटर झाली एका बाजूला आर्यन तर एका बाजूला प्रथमेश. गोलंदाज ट्रॅक वर देतोय गोलंदाज अनुराग. 12 बॉल 19 पडले टीमचा कॅप्टन आणि सोनारपाडा हिमांशू कॅप्टन यायचं. पहिलाच बॉल स्विच करायचं होतं इथे. वाईट यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. अनुराग गोलंदाज ट्रॅक वरती आहे. डॉट बॉल येतोय. डॉटने मात्र सुरुवात होती पाठलाग करायचा 19चा. सॅकेटला फलंदाज आर्यनला बीट केलंय आज सेंडूने. चला एका बाजूला अनिकेत सोनारपाडा आणि पडले. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय डॉक्टर सुरेंद्र जी यादव सरांना मी रिक्वेस्ट करतोय. डॉक्टर सुरेंद्रजी यादव सर यायचं आपण व्यासपीठावरती. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव ऍड केली जाईल. एक मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय डॉक्टर सुरेंद्रजी यादव सरांना की आपण यायचं व्यासपीठावरती. आमचे आयोजन कमिटी आपल्याला इन्व्हाइट करते. इथे मात्र काय घडतंय. बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन बीट फाईन लेग बीट एससी रक्षकही बीट. बॉल लॉंग स्टॉकला सीमा पार चौकार. सहा धापलक झाल पुढे धापलकावरती आपण बघतोय एकूण 5. 3 बॉल 5 धावा करायचा 19. अजूनही 14ची गरज 9 बॉल मध्ये. हा संडू टॅप केलाय. इथे बॉल मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव टाकेल. 4 बॉल 5 धावा. सामना कोणीही जिंकला तर जल्लोष करू नका. बघा स्पर्धा लाईव्ह आहे. जो काही तुमचा वाद असेल जो काही तुमची खुन्नस असेल ती मैदानाचं बाहेर करा प्लीज. हीच रिक्वेस्ट तुम्हाला आम्ही वारंवार करू. मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. फटका चांगला आहे. बॉल चाललाय. पॉइंट गलीमधनं जाईल सीमा पार. अजून एक चौकार. फलकावरती झाल्यात करायचा 19. अजूनही 10ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज अनुराग. अखेरचा बॉल अनुराग. फटका इथे हवेमध्ये पण जवळपास फिल्डर नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. बॉलाने थोडा चकमा दिलाय. फंबलिंग खराब फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होत असताना इथे बघा दोन्ही टीमला मी पुन्हा रिक्वेस्ट करतोय की दोघांनी जल्लोष करू नका. सोनारपाडा संघ प्लीज जल्लोष काय असेल तो मैदानाच्या बाहेर करा. आतमध्ये कोणी जाऊ नका. स्पर्धा लाईव्ह आहे. कॅमेऱ्यामध्ये सर्व कॅचअप होतंय. पिसवली संघाला सुद्धा मी रिक्वेस्ट करेन की जो काय तुमचा खुन्नस असेल जो काय तुमचा वाद असेल ते रागाराग मैदानावरती करू नका. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालगोट लागेल असं काम करू नका. कारण की आपण एखाद्या गावामध्ये येतो. स्पर्धा आपण एक सक्सेसफुल करतो. आपण सर्व खेळाडू आहोत. आपण सर्वांनी या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे. आणि त्याच व्यतिरिक्त मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की मैदानाच्या आतमध्ये कोणताही जल्लोष कोणतंही असं काम करू नका की या स्पर्धेला गालगोट लागेल. कारण की स्पर्धा युट्यूबवर थेट लाईव्ह कव्हरेज केली जाते. बघा रितेश दा मी रिक्वेस्ट करू तुला की आपण आपल्या टीमला थोडं सांभाळायचं.
6 बॉल धावा फलकावरती झाला एकूण 11. 8 ची अजूनही गरज आहे. येणारे 6 बॉल 8 ची गरज. सेकंडला आर्यन. रवी समोर वेगवान चेंडू पॉलो मध्ये स्वतः गोलंदाज चांगली फिल्डिंग करतोय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव टाकेल. दबावाला झुंजारावा लागेल. त्वरित RM11 सोनारपाडा या संघाला 5 बॉल 8 ची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. विकेट आणण्यापैकी इथे महत्व दिलं जाणार नाही. चेसिंग कंपल्सरी. 8 धावा कंपल्सरी. बघा प्रेक्षक कुठलं मात्र स्पर्धेचा लाभ घेत आहेत, आनंद घेत आहेत. फटका चांगला हवेमधनं. लॉंग ऑनला कावकोणाचा फिल्डर. फंबलिंग झाले थोडीशी. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र कलेक्टिंग होत नाहीये. फेकी चांगली होती पण 2च धावा मिळतील. 2 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 13. मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती दत्ता ठाकूर. आपण यायचं व्यासपीठावरती. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. ओम साई क्रिकेट संघ दावडी आयोजित अंडर-19 टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेमध्ये 4 बॉल 6 ची गरज आहे. 13 झालेले आहेत. 4 चेंडू 6 ची गरज. रवी गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. राऊंड विकेटने. सेकंडला आर्यन. सलामी जोडी केलतीये. एका बाजूला आर्यन तर एका बाजूला प्रथमेश. 4 चेंडू 6 धावा. इथे दबाव दिसतोय गोलंदाजावरती. पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल. पुन्हा एकदा मात्र आपल्या ट्रॅकवर सज्ज व्हावं लागेल. कारण की दबाव फलंदाजावरती आहे. दबाव गोलंदाजावरती सुद्धा आहे. पण दबावाला झुंजारून तुम्हाला ही लढत पूर्ण करायचंय. स्विच हिट करायचं होतं. गरज होती का? सरळ बॅटने धावा येत आहेत तर बॅट आडवी करायची गरज होती का? हाही प्रश्न आता बाहेर निर्माण झाला असेल. बॉल शिल्लक असतील 3. धावांची गरज आहे 6. प्रत्येक बॉल मागे 2 धावा कंपल्सरी करावा लागतील. त्या मात्र आता इथनं त्वरित 11 सोनारपाडा या संघाला 3 बॉल 6 ची गरज. 13 झाल्या धावफलकावरती. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आर्यन साकडेला पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय तर एक चौकार प्रथम असा बॅटमधून आला. इथे आगळा वेगळा फटका आणि इथे काय घडतंय? फाईन लेग बीट बॉल सीमा पार. चौकार. दोन बॉल 2 धावेची गरज. जो डॉट बॉल आला होता त्या डॉट बॉलची पूर्णपणे भरपाई काढली या चौकाराने. आर्यनने स्कूप केला हा चेंडूला. मागे फेकून दिलं बॉलला जिथे मात्र फिल्डर कोणीही नव्हता. फाईन लेगला बीट केलं. बॉल सीमा रेषा ओलांडून गेला अतिशय वेगाने. 2 बॉल 2 ची गरज. हा डॉट बॉल जर आला तर मॅचचं समीकरण वेगळं काहीतरी बघायला मिळेल. कारण की सोनारपाडा संघाचे प्रेक्षक सुद्धा आस लावून बसले त्या मॅच वरती. बघा आतमध्ये धावत जाऊ नका. आतमध्ये धावत गेले तर 2 धाव्याची पेनल्टी असेल. आयोजकांची सूचना आहे कारण की जल्लोष करणार नाही. इथे फुलटॉस बॉल. फिल्डर टिपलाय झेल. संपला आर्यनचा खेळ. मॅच मध्ये रंग रोमांच. काय घडतंय? काय होतंय? हा मॅच आणि ही मॅच कुठे चालली आहे? मध्ये धावत जाऊ नका. सामना कोणीही जिंकू द्या पण आतमध्ये कोणी जल्लोष करू नका. सूचना येते आयोजकांची. बघा रितेश दादा 2 धावाची पेनल्टी असेल जर आतमध्ये धावत गेले तर. आतमध्ये धावत जाऊ नका प्लीज. रिक्वेस्ट करतोय मी. जल्लोष बाहेर करा अन्यथा 2 धावाची पेनल्टी असेल. 1 बॉल 2 ची गरज. चेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा नियम. गोलंदाजी ट्रॅक वरती. रवी
पुन्हा सज्ज होतोय सेकंड एंडला नवीन फलंदाज प्रथम. 1 बॉल 2. मी थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. टाळ्या या चेंडूसाठी. बॉल हवेमध्ये, बॉल हवेमध्ये टिपलाय जाईल थर्ड मॅनला. फलंदाज होतोय बाद. 19 धावा डिफेंड केल्यात या क्रुशियल मुवमेंटला. ते मात्र पिसवली संघाने सामना जिंकलाय आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय पिसवली संघ. वेदिका अदिती 11